माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांतनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। तरी जितले जैसे भुली, पिसे आलाप घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावेत वा। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 26 क्रमांकाच्या ओळीपासून पुढे आपल्याला विचार पाहायचा आहे। ज्ञानोबरायांनी या अध्यायाच्या सुरुवातीलाच 10 ओव्यामध्ये जे मंगल केलं आहे, श्रीगुरूंचं वर्णन देव म्हणून केलेलं आहे। जय जय देव असं पालुपद वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचा स्वरूप महिमा, शक्ती महिमा, सर्व प्रकारचा महिमा सांगितला। वास्तविक पाहता श्रीगुरूंचं जे स्वरूप आहे ते अवांग मनस गोचर असं आहे। वाणीला ते विषय होणार नाही। काय वानू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे। श्रीगुरु जे आहेत ते भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत आणि परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते वाणीचा विषय नाही। यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं ते स्वरूप असल्यामुळे मी एवढं सगळं तुमचं वर्णन केलं। हे वर्णन जे आहे, काय करणार वर्णन? ही तुमची स्तुती नाही। खरी तुमची स्तुती काय आहे? स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई। तुमची स्तुती करायची असेल तर काही न बोलणं हीच तुमची स्तुती आहे। काल आपण याचा विस्ताराने विचार पाहून आलो। न बोलणं याचा अर्थ परमात्म्याच्या संबंधाने काही बोलता येत नाही असं ते अवाच्य असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये राहणं, ही खरी परमात्म्याची स्तुती आहे। काही करणं, परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते व्यापक आहे आणि व्यापकामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया नाही आहे। तैशी क्रिया की नस आहे, तरी अद्वैती भक्तीचं आहे। हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे। बोलण्यासारख्या या गोष्टी नाहीत। बोलण्याकरता द्वैतात यावं लागतं, क्रियेकरता सुद्धा द्वैत लागतं आणि काही होण्याकरता सुद्धा द्वैत लागतं। परमात्मा स्वरूप हे अद्वैत आहे। म्हणून तुम्ही आम्ही जी पूजा करतो ती द्वैतातली पूजा आहे। ती पूजा म्हणजे परमार्थिक स्वरूपाच्या दृष्टीने, निर्गुण स्वरूपाच्या दृष्टीने परमात्म्याचं ताडण आहे। परमात्म्याची आपण जी स्तुती करतो ती देवाची निंदा आहे। आपण जी पूजा करतो ती देवाची वास्तविक पूजा नाही, देवाला त्रास देणं आहे। कारण का? त्या व्यापक स्वरूपाला आपण परिच्छिन्न करतो।
आणि म्हणून सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, तुझ्या ठिकाणी तुझं खरं सान्निध्य प्राप्त करायचं असेल तर काही व्हायचं नाही. मूळ परमात्मा जो आहे तो जसा आहे तसाच तत्स्वरूप होऊन जाणं. व्हायचं म्हटलं तरी सुद्धा परमात्म्याहून वेगळं व्हावं लागतं. आणि म्हणून हे सगळं वर्णन केल्यानंतर आता ज्ञानोबाराय तरी शब्द वापरतात. तरी पण एवढं असून सुद्धा मी तुमची स्तुती करतोय. वास्तविक पाहता स्तुती केली नाही पाहिजे, पूजा केली नाही पाहिजे, पण तरी सुद्धा मी तुमची स्तुती करतोय. का बरं तुम्ही स्तुती करता? तरी जिंतले जैसे भुली, पिसे आलाप घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. जिंतले जैसे भुली म्हटलेले. एखादा भ्रमाच्या द्वारे जिंकलेला मनुष्य आहे. भ्रम झाला एखाद्या माणसाला, भ्रमिष्ठ मनुष्य, तो ज्याप्रमाणे पिसे आलाप घाली, तो असा वेड्यासारखा बोलत राहतो. त्याप्रमाणे मी सुद्धा, मला सुद्धा वेड लावलेला आहे, वेड लागलेला आहे. मागच्याच ओळीमध्ये, मागे 2-4 ओळीच्या अगोदर ज्ञानोबाराय म्हणतात, मज तुवा केले जी तैसे, माझे मी पण दौडोनी देशे, स्तुती मिशेपा पिसे बांधले वाचे. माझा मीपणा तुम्ही त्या ठिकाणी हरवून घेतलेला आहे, हिरावून घेतलेला आहे. आणि जणू काही माझ्या वाणीला तुम्ही तुमच्या वर्णनाचं वेड लावलेलं आहे. आता माझी वाणी माझ्या ताब्यात राहिलेली नाही. हे जे वर्णन आहे, ज्ञानोबाराय जे वर्णन करतात, हे द्वैतात वर्णन करतात का अद्वैतात वर्णन करतात? अद्वैत प्राप्तीनंतरचं वर्णन. अनेक आहे द्वैतातून केलेलं वर्णन. द्वैतातून केलेलं वर्णन कदाचित भगवंताला आवडणार नाही, पण भगवत स्वरूप होऊन केलेलं जे वर्णन आहे ते देवाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. भगवत स्वरूप होऊन केलेली सेवा, ऐसे मीच होनी पांडवा, करती माझी सेवा, नवलाव तो सांगावा असे ऐक. मग याही वरी पार्था, माझी या भजने असतात तरी तया ते मी माथा, असं म्हटलेलं आहे. मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. ज्ञानोबारायांचं भजन जे आहे, ज्ञानोबारायांचं वर्णन जे आहे ते द्वैतातलं का अद्वैतातलं? अद्वैतावरची भक्ती आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात, मी जे वर्णन करतोय वास्तविक पाहता मी करतच नाही, मला वेड लागलेला आहे. जरी ज्ञान झालं तरी सुद्धा ज्ञान झाल्यानंतर मनुष्य व्यवहार त्याचे बंद होतात का? डोळ्याने तो काही पाहत नाही का? वाणीने तर काही बोलत नाही का? तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे. ज्ञानोत्तर जे असतं, तुका झाला पांडुरंग, पूर्वी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. म्हणून तरी जिंतले जैसे भुली, पिसे आलाप घाली, तैसे वानू, तुमचं वर्णन करू आम्ही, ते माऊली उपसाहावे तुवा. तुम्ही माऊली आहात आणि म्हणून तुम्ही सगळं काय करायचं आहे, सहन करायचं. आम्ही लेकरांनी केलेलं वर्णन, वेड्यासारखी केलेली बडबड,
परंतु मला माहिती आहे मी करतच नाही, माझ्याकडून करून घेणारे तुम्हीच आहेत, याचं स्पष्टीकरण अगोदर दिलेलंच आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही पुन्हा माऊली आहात. निवृत्तीनाथ महाराजांच्या करता माऊली शब्द ज्ञानोबारायांनी काही ठिकाणी वापरलाय. माऊली शब्द प्रचलित ज्ञानोबारायांनीच केलेला आहे. मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्व तुझ्या सावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. ते देवा करता आला. तो अनाथ जीवाची माऊली, संसार श्रांताची सावली, आमते किर प्रसवली तुझीच कृपा. तसं इथे ज्ञानोबाराय गुरुवर यांना म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, तुम्ही माऊली आहात. कदाचित आम्ही द्वैत भावातून सुद्धा वर्णन केलेलं असलं तर तुम्ही सहन करा. का सहन करायचं बाबा आम्ही? तुम्ही माऊली आहात. आणि माऊली जी असते ती काय करत असते? सहन करत असते. आई आपल्या मुलाचं सर्व काही सहन करते. याच्यासाठी अनेक ओव्या सांगितल्या ज्ञानोबारायांनी. अंगा जीवाची संपत्ती, वाचूनी बाळाची करी पाळती, जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आई जी असते आपल्या मुलाला कधी उबगत नाही. आपल्या मुलाचे सगळे अपराध सहन करते, कारण ती आई आहे. इथे आई शब्द न वापरता ज्ञानोबारायांनी माऊली शब्द वापरलाय. आपल्याच फक्त मुलाचं जी सहन करते ती आई, आणि सगळ्यांचं सहन करते ती माऊली. आपल्या वैयक्तिक मुलांचं जर कल्याणाची इच्छा करते ती आई, आणि सगळ्या विश्वाच्या कल्याणाची इच्छा करते ती माऊली. अशी माऊली तुम्ही आहात. जगाच्या कल्याणा संतांच्या उभती त्यांच्याकरता तुम्ही अवतार धारण केलेला आहात. ज्यांनी त्रास दिला त्यांच्याही कल्याणाचा इच्छा करते ती माऊली. आणि म्हणून अशी माऊली तुम्ही असल्यामुळे मी तुमचा बालक आहे. आणि म्हणून उपसाहावे तुवा, तुम्ही ते काय करायचे? सहन करा. म्हणजे मी हे जे वर्णन केलं तुमचं ते तुम्ही सहन करा. वास्तविक पाहता हे तुमचं यथार्थ वर्णन नाही. तुम्ही ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत त्याचं वर्णन कसं आहे? स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. असं तुमचं स्वरूप असताना सुद्धा मी वर्णन करतोय, मी तुमची पूजा करतोय, मी तुमचं सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतोय. म्हणून तुम्ही ते सहन करा. काय असतं? जरी परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली तरी सुद्धा जो भक्त आहे तो स्तुती केल्याशिवाय राहत नाही. भक्त आहे तो पूजा केल्याशिवाय राहत नाही. आणि भक्त आहे तो जवळ गेल्याशिवाय राहत. याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणतात, किंवा ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. हाले चाले संस्कार वसे, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांनी गुरूंच्याकडे तुम्ही सहन करा अशी प्रार्थना केली. आणि आता गीतार्थाची मुक्त मुदी, लावी माझे वागवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. आता ज्ञानेश्वर महाराज मूळ विषयाकडे परत वळतात. वर्णन पूर्ण केलं. आता वर्णन करणं पुरं झालं. कदाचित निवृत्तीनाथ महाराजांनी वर पाहिलं असावं, काय चाललंय, गीता कधी सुरू होणार आहे. म्हणून ज्ञानोबाराय आता म्हणतात, आता बास, आता गीतार्थाची मुक्त मुदी, लावी माझे वागवृद्धी. माझ्या वाणीचा विस्तार मला आता करायचा आहे 18व्या अध्यायामध्ये.
आणि या 18व्या अध्यायामध्ये हा कलशाध्याय आहे. सगळ्या गीतेचं सार मला सांगायचं आहे. त्यामुळे या गीतार्थाची मुक्तमुदी म्हटले. म्हणजे मी सांगत असलेला हा गीतेचा विस्तार तुम्हाला संमत आहे अशी मोत्याच्या अंगठीची मोहर तुम्ही त्याच्यावर लावा. मुक्तमुदी शिक्कामोर्तब करा. मी सांगतोय तो अर्थ बरोबर आहे असा शिक्कामोर्तब तुम्ही करा. माझ्या मुखातून येणारा गीतार्थाचा जो काही विस्तार आहे तो तुम्हाला संमत आहे अशा पद्धतीने मुद्रा त्याच्यावर तुम्ही लावा. म्हणजे शिक्कामोर्तब तुम्ही त्याच्यावर करा. मुक्तमुदी म्हटलंय. काहींनी अर्थ केलाय मोत्याची अंगठी तुम्ही त्याच्यावर लावा, किंवा मुक्तमुदी. मुद्दी शब्दाचा अर्थ आहे मुद्रा. अशा पद्धतीने मोकळ्या मनाने तुम्ही मला संमती द्या. जेणेकरून आता माझ्या मुखातून हा जो अर्थ बाहेर निघणार आहे तो गीतेला संमत असा अर्थ निघणार, तुम्हाला संमत असा अर्थ निघणार आहे. जे माने सभासदी सज्जनांच्या, जेणेकरून मी जो काही गीतार्थ सांगणार आहे तो सर्व सज्जन सभासदांना मान्य होईल. कारण माझ्यासमोर बसलेले जे सभासद आहेत ते कसे आहेत? सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची. कुठली ओवी आहे? गाथ्यात. ज्ञानोबारायांच्या समोर बसलेले जे श्रोते आहेत ते सगळे महात्मे बसलेले आहेत तिथे. निवृत्तीनाथ महाराज तर आहेतच, पण मुक्ताबाई बसलेले आहेत, स्वपन काका बसलेले आहेत, आणखी संत मांदियाळी सगळे आलेले आहेत. सर्वज्ञ भवादृश्य श्रोते म्हटलेलं आहे. सर्वज्ञ भवादृश्य श्रोते. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे श्रोते जे आहेत ते सगळे श्रेष्ठ श्रोते बसलेले होते. ज्ञानोबारायांच्या समोरचे श्रोते म्हणजे काय? आपल्यासारखे आहो. कोण आलं इकडून, कोण गेलं तिकडून, अर्धे झोपलेले, वाचून माझे बोलती योग्य ते, सर्वज्ञ भवादृश्य श्रोते. काय धड्यावरी सारस्वते पडोस शिकीजे. सरस्वतीला शिकवायचं म्हटल्यानंतर त्याला काय बालवाडीचं पुस्तक द्यावं लागतं का? आता सरस्वतीच्या मुलाला शिकवायचं म्हटल्यानंतर पुस्तक हातात घेऊन शिकावं लागतं का? अहो, सरस्वतीचा मुलगा आहे तो. तसे तुम्ही म्हणजे प्रभू, तुम्ही महेशाचे या मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. म्हणून माझं जे बोलणं आहे तुम्हाला संमत झालं पाहिजे. तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करा. कारण संतांचा शिक्कामोर्तब खूप महत्त्वाचा आहे. निवृत्तीनाथ महाराजांना मान्य झालं की सगळ्या संतांना आपोआप मान्य होणार आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांना मान्य नाही झालं तर कोणालाच मान्य नाही होणार. बाकी कोणालाही मान्य होण्यापेक्षा पहिलंच गुरूंना मान्य झालं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराजांना मान्य झालं पाहिजे. 100 मूर्खांनी मानण्यापेक्षा एका शहाण्याने मानलं पाहिजे. म्हणून मी आता गीतार्थ सांगणार आहे. हा गीतार्थ तुम्हाला मान्य होईल. तुम्ही संत माझे आकडा
दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. ज्ञानोबारायांना खात्री आहे की निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनेच हे होणार आहे. त्यांनी जर आपल्यावर दृष्टिक्षेप केला, आपल्यावर कृपा केली, तर मग आपल्या मुखातून येणारा सगळा अर्थ जो आहे तो बरोबर गीतेला अनुसरून सर्व काही येणार आहे. आभार तुम्हा. आता गीतार्थाची मुक्तमधी लावी माझे वाघ वृद्धी, माझ्या वाणीचा विस्तार करण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब करा. जे माने हे सभासदी सज्जनांच्या मनाला माझं व्याख्यान सगळं काय मान्य होईल. असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज बोलतात, ते तर म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळोवेळा कीजे गा. नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळोवेळा कीजेगा, वेळोवेळा कीजेगा. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज बोलले, ते तर म्हणितले श्री निवृत्ती. श्री शब्द वापरलाय निवृत्तीनाथ महाराजांना. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वस्ती जेत. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे साक्षात भगवान शंकर आहेत, सदाशिवाचे अवतार आहेत. आणि म्हणून सर्व गुणसंपन्नते असल्यामुळे, यश श्री औदार्य सगळं त्यांच्याकडे असल्यामुळे लगेच निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी बोलले, प्रवृत्तीवर कधी न येणारे ते निवृत्ती, कायम निवृत्तीतच असणारे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीच. प्रवृत्तीच्या सापेक्ष त्यांना निवृत्ती म्हटलेली नाही. निवृत्ती हे त्यांचं स्वरूप आहे. असे निवृत्तीनाथ महाराज ते बोलायला लागलेले आहेत. ते तर म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती. परत परत त्या ठिकाणी तुम्ही असं बोलू नका. नको हे पुढत पुढती. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला असं विनंती करू नका, माझ्यावर कृपा करा. त्या ठिकाणी गीतार्थ माझ्या मुखातून माझ्या वाणीचा विस्तार यथार्थ रूपाने त्या ठिकाणी गीतार्थाचा विस्तार होईल असं शिक्कामोर्तब करा. असं परत परत त्या ठिकाणी तुम्ही मला म्हणू नका. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, उदाहरण दिलं, परिसी लोहा घृष्टी किती वेळोवेळा कीजेगा. परीस असतो आणि तो परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. मग तो परीस जो असतो लोखंडाचं सोनं करण्याकरता घासत बसावं लागतं का एकदाच लावलं तर सोनं करतो? एकदा लावला की लगेच त्याचं सोनं होतं. परिसाला त्याला घासत बसावं लागत नाही. तसे निवृत्तीनाथ महाराज हे परिसासारखे आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करायची गरज नाही असं वाटतंय. लोखंडाला घासत बसायची गरज नाही. परिसाला लोखंड लागलं, नुसतं जवळ गेलं की लगेच त्याचं सोनं होतं. काही काही लोक घासत बसतात. हो, समाधीला डोकं घासत बसतात लोक. माऊलीच्या समाधीला डोकंच घासत बसतात. घासायला पाहिजे का नुसता स्पर्श केला पाहिजे? अहो परीस आहे दे, परिसाला डोकं घासायची काही गरज नाही.
नुसता स्पर्श झाला की सोनं होणार आहे, पण ह्याला गॅरंटी नाही ना होईल की नाही सोनं. मग घासत बसतो. तसं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तुम्ही मला परत परत विनंती, आम्हाला सगळं कळतंय का नाही. बरं, आता विनंती झालेली आहे. 17व्या अध्यायात विनंती केली, 16व्या अध्यायात विनंती केलेली आहे, 15व्या अध्यायात विनंती झाली. जिथं जिथं वर्णन आलेलं आहे तिथं वर्णन झालं की विनंती केलीच आहे. तो श्रीगुरु म्हणती राहे, हे तुझं बोलावे नलगे काय, आता ग्रंथात चित्त देई जडकरी वेगी. हे श्रीगुरूचं सांगितलं, पण ज्ञानोबारायांनी विनंती केलेली होई पाहिजे. 17व्या अध्यायात काय विनंती केली, 16व्या अध्यायात विनंती केली का, 15व्यात केली का, कुठं कुठं विनंती केली, 9व्यात केली तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाची पात्र होई जे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय काय, परी प्रौढी न बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजे, द्यावे अवधान हे माझी विनंती सलगीची. केली विनंती, 9व्या अध्यायात केली, 15व्या अध्यायात केली, 16व्या अध्यायात केली. त्यामुळं निवृत्तीनाथ महाराज आता म्हटले, सारखी सारखी विनंती करायची मला गरज नाही. जसं लोखंडाने परिसाला सारखं घासायची गरज नाही, एकदा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. मग तुम्ही आम्हाला सारखी विनंती करू नका. परिसी लोहा गोष्टी किती वेळोवेळा कीजेगा, परत परत करायची गरज आहे का. तुम्ही एकदा सांगितलं तरी आम्हाला कळतं. तव विनवी ज्ञानदेवो, म्हणे हो का जी पसावो, तरी अवधान देतू देवो ग्रंथा आता. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी असं म्हटल्यानंतर परत परत विनंती करू नका, हे निवृत्तीनाथ महाराजांचं वाक्य ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसाद म्हणून स्वीकारले. गुरूंनी आता विनंती करू नका, विनंती करायची गरज नाही असं म्हटलं, हीच त्यांची कृपा, हाच त्यांचा प्रसाद. ज्ञानोबारायांची निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी किती श्रद्धा आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहणं ही सुद्धा त्यांची कृपा आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांचं लक्ष आपल्याकडे देणं ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना कृपा वाटते. म्हणून कधी कधी विस्तार करतात ज्ञानेश्वर महाराज, का निवृत्तीनाथ महाराजांचं लक्ष आपल्याकडे लागावं. कधी कधी ज्ञानोबाराय प्रौढीने बोलतात, का तुमचं अवधान माझ्याकडे लागावं, तुम्ही लक्ष द्यावं, तुम्ही कृपा करावी, तुमचं माझ्याकडे पाहणं सुद्धा. हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारिके, तो जीवचे परी तुके नाहीसे. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, तव विनवी ज्ञानदेवो. ज्ञानोबाराय विनंती करतात, म्हणे हो का जी पसावो, आपलं बोलणं हाच माझ्यासाठी आता प्रसाद आहे. तुमच्या मुखातून आलेलं कोणतंही वाक्य मला प्रसादच आहे. तरी अवधान देतू देवो ग्रंथ आता, तरी आता तुम्ही लक्ष द्या, ग्रंथाकरता लक्ष द्या. मी आता ग्रंथ मूळ सांगायला सुरुवात करतो. आणि आता ज्ञानोबाराय 18व्या अध्यायाची जी अवतरण आहे त्याचा विचार सांगतात. जी गीता रत्न प्रसादाचा, कळसार्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. 18व्या अध्यायाचं महत्त्व ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. किती 18वा अध्याय महत्त्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हा 18वा अध्याय म्हणजे कळस आहे, कळस. गीता रत्न प्रसादाचा. गीता हे